सुंदर दोन्ही भावांनी गजर सादर केले. जास्त वेळ 100% मी घेणार नाही. अर्ध्या तासामध्ये गजर आटोपण्याचा प्रयत्न करणार. कारण बघितलं रे, ह्याचा पद्धतशीर ह्याने प्लॅन केल्या ह्या भुवन, आणि त्याच्यात तो माहिरा. कारण त्याचं शिक्षण काकी कॉलेज मुंबई सांताक्रूजला झालेला. त्याच्यामुळे पद्धतशीर सुरुवाती कांडा पेटवल्यान, दोन भावांमध्ये वाद घातल्यान. एका भावाक अक्कल कमी असल्यामुळे तो वाहवत गेलो. त्याच्यामुळे पण एक म्हाका आज वाईट वाटलं जरा बुवा. आता टेन्शन इला म्हाका जिल्ह्यात. तिने म्हाका आज बेसूर म्हटल्यान, आबा माझी वारी रद्द नाही ना करूच तू. काय करू, अजून 4 दिन म्हणता. बेसूर बुवा खयच्या, म्हणजे तुम्ही काय सिंधुदुर्गातले केडुस्कर बुवांचं अध्यक्षपद तुमका होया. मग काय विषय, तुम्ही बेसूर खयच्या मुद्द्यावर बोलता. आम्ही तुमका कधी बुवा नावं ठेवली. तुम्ही पेटी चांगली वाजवता, ठीक आहे ना. तुम्ही आमका मगाशी सांगत होता राजस्थानला वाळूवर जावा म्हणून. थंय पण बुवा ना एक धंदो होऊ शकता. गळ्यात जर पेटी बांधलास ना आणि स्वराचे सुंदर काढलास, देवा शपथ सांगतोय सुरावट तुमची एवढी कोणाची नाही सिंधुदुर्ग. म्हणजे राजस्थानात पण आपण पेटीची सुरावट दाखवूया नेऊन. तुम्ही चला बरोबर. तू पद्धतशीर काम केलंस. कुत्र्यावर गेलंस काय, कुत्र्याचा मोठे पण सांगलंस मगाशी. तो यो पंढरीच्या वारकरी जबरदस्त सांगलं असतं. म्हणजे काय झाला, तू थोडंसं लूज पडलेलं दोन बुवांच्या मधीच. पण तू उलटा सुलटा राजकारण करून पद्धतशीर अगदी मार्गावर येईल. देवा शपथ सांगतोय. आणि मी रोखोक बोलते म्हणून मंडळी वाईट आहे, बाकी काय नाही. तरी पण मग टेन्शन आता येईल. माझे कार्यक्रम रद्द झाले तर आता मी खाऊ काय. नाही आता बेसूर झालंय म्हणतात ना. आज म्हणजे आजच्याच बारीत फक्त बेसूर झालंय मी. म्हणजे ह्याच्या पूर्वीचे तुझे शब्द गुंडू सावंत साक्षी का, वामन खोपकर ऐक, आता ऐक जरा शांतपणे. मी मगाशी सगळे घाव सहन करत होतोय. वामन खोपकर, विजय परब यांच्या नंतर सध्याच्या या युगामध्ये संदीप लोके यांचं नाव पहाडी आवाजामध्ये माहीर आहे. हे शब्द तुझे न सत्य. मग आज असत्य कसा का, तुझ्या मरमार ठोके घातले तेव्हा असत्य झाले काय ते. ह्या कलियुग ह्याच आज म्हणजे मंडळी मी तुम्हाला एक साक्ष ठेवून सांगतो या सातेरी आईला. मी विनोद चव्हाण बुवांना कधीही दुखावलं नाही. माझ्या 22 वर्षाच्या कारकिर्दीत कधीच नाही दुखावलं. कारण मी जो बुवा भजन चांगलं करतो त्या बुवाला बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. मगाशी त्यांनी सांगितले वाघांचो वाघ तुमका दोघांका हैराण करता. अरे पण आम्ही पण टप करतो ना त्या वाघात, म्हणून तर आमका त्यांच्या बरोबर बसवतात. तू बस, तुझी लेवल काय करून ठेवीत ती बघ. तेवढं नाही सोप्या त्यांच्या बरोबर बारी करणं बुवा. अरे बतावणीचे बादशाह ते त्यांना अध्यात्माचा नॉलेज ह्याच्यापेक्षा फक्त प्रोनाऊन्सिएशन म्हणजे बोलण्याची पद्धत ती ह्याची चांगली आहे. आणि ह्या मी रोखोक बोलते म्हणून त्यांना पण वाईट वाटतला थोडासा, पण ह्या सत्य हा. पण त्यांना अध्यात्माची माहिती त्यांना पण हा. असू दे, कळी लावूचे धंदे बंद करा रे. अजी नारदाची गादी आहे ना, पण नारद मुनी तुम्ही बना नको आता. तू फक्त माका 2 गोष्टी, तो 1-2 दिवसात तुका फोन येत गुंडू सावंत साक्ष असत की मनारे तण मन लावून कर भजन रे हा गजर कोणाचा आहे. 2 दिवसात तुला फोन येईल बुवा. म्हणजे माका पण त्याचं सोक्ष मोक्ष. आमचे कोणतरी गुरुजन आमका सांगतात की तो आमचो हा, आणि तुम्ही सांगतात आमचो हा. आम्हाला माहिती नाही. आमका कोणतरी मोठे सांगतात तो आपलो हा म्हणून आम्ही गातो. तर नक्की तो 2 दिवसात तुमका फोन येत. यस नाही तर नो. कारण मी पण भांडतलोय. कारण या एवढ्या भजनी श्रोत्यांच्या समोर जर माझं काहीतरी इगो जर दुखावत असाल तर माका ते तो सोक्ष मोक्ष लावू करू. 1997 साली कणकवलीत तुमच्या गुरुमाऊलींनी गजर म्हटल्यानी, ठीक आहे. आणि जर त्यांचं असत तर 100% ते पण चिंतामणी म्हणजे माझे गुरुजीच असत या मताचं मी असोय. कारण 8 तालात नोटेशना कशी बांधावी ही चिंतामणी बुवांकडूनच शिकावी. पण नक्की बाप कोण तो कळा कोण. आता थोडक्यात तुम्ही काय करतास, परशुराम बुवांची केंड करतास. मगाची छंगित आनंद ही केंड नाही तर बुवा काय आम्हाला सांगा तुम्ही. तुम्ही आता एक सुज्ञ भजनी बुवा असं आजच्या दिवसात तरी तुमका मानतोय. भविष्यात मानेन की नाही तर सांगता येत नाही. कारण आम्ही जर असे टिवले बावले करीत राहिलो तर आमका कोण बोलवूचा नाही. आपला जो स्वभाव हा ओरिजिनल त्याच पद्धतीने आपण कार्यक्रम करू शकत. बरोबर ना. तर संगीत म्हणजे तुम्ही थोडेफार परशुराम बुवांका पण आता कमी लेखूक लागलास. आणि ह्या युट्यूबवर जाऊ पाया मी जा बोलतोय का. म्हणजे मगाशी तुम्ही संगीत आनंद द्यायचं ते काय, व तू का नाही म्हटलंस रे एकदा तरी नोटेशन एवढा सुंदर नाही काय ता. आणि आज मी म्हटलंय काय ता.
आज मी म्हटलं का मग माका ते परत वन्स मोर का त्या नोटेशनला येतं? तुझ्या आयुष्यात खायच्या नोटेशनला वन्स मोरीला सांग तू बनवलेल्या काय येईल? हा नाही ह्या तुझी घमेंडा ही घमेंडा तुका स्वरावरची काय ह्याची जाळवतं ना त्याची घमेंडा तुका. माणसाक अभिमान असू तो पण त्याचा उन्माद असू नये आणि तो तुका उन्माद हा लक्षात ठेव. मी आयुष्यात तुका कधी बोलले आणि भविष्यात बोला ह्या पण मी सांगू शकत नाही. पण कोणतरी तुका भेटलो काय तुझं इगो दुखावता आम्ही तुका सगळ्यांनी छानच म्हणत राहायचा काय रे. आणि मगाशी तू भजनातून काय गेलं बघा तुम्ही या बुवाचे शब्द कायम असतात. माऊली माऊली म्हणजे लोकांना काय वाटतं किती सभ्य बुवा आहे बरोबर ना. माऊली माऊली आदर वाटतं. आमका पण फोन केल्यानंतर कधी माऊली बरे आहात ना पण त्याच्या तोंडात काय युगांडा शेटांचा शेट खायच्या भावनेतून बोललो असतं त्या सातेरी ऐक सांग. मग अशी विमल हलवलं असता तू असा पण हलवू शकला असतस ना. असं पण हलवू शकलं असतं. मग नेमके जागे बघून तुका कसा हलवूची सुचला रे. मग ही तेव्हा तुझी माऊली खैर होता. हा अरे अरे आमका कळताना विमलच्या जागेला RMD पण असा हलवूचा असता. मग विमलच कसा हलवलंस तू. नजर नाही हलवलं मी नजर खाऊन मोकळं झालं. बुवा ह्या तुझ्यासारख्या कलावंत एक वेळ आमका दोघांका ना काही बुवाणी नालायक ठरवलेला लक्षात ठेव. नालायक ठरवलेला पण तुका लोकांनी वाईट कोण तुका म्हणत नाही तेव्हा तुझ्या मुखात असले घाणेरडे शब्द जेव्हा येतात ना तेव्हा लाज वाटतं रे आमका. देवा शपथ आम्ही तुझा आदर्श करतो. आज काहीतरी पेटीची कला जर शिक. आज म्युझिक तुझी मी मारते ना तुझ्याकडे चांगली आहे म्हणून मारते रे. बेसूर असती तर नाही मारला असतंय. काय रडतो माका चंद्रकांता या ठिकाणी आमचे आबा परब साक्ष असत. प्रश्न माका विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर बुवा मी थंय दिलंय की नाही तेवढा सांगा तुम्ही. तू दोन्ही बाजून माल हलवू नको हा गुंड्यात सिरियस सांगतोय. मगाशी तो बोललो बरोबर अरे रोकटोक बोल ना त्याच्यासाठी तू प्रसिद्धच ना. या माका असला आवडत नाही. दोन दगडात पाय आम्ही ठेवले हे मी त्या वेळात ठेवलेले तेव्हा तुका तुझा तोंड धरलेला. नाही माका त्या विषय माऊली तुम्ही त्या बुवांची चाहते असशाल. माझे सुद्धा होय चाहते असत. विषय तो नाही समजला. तुमची त्यांचे 100 असले तर माझे 1-2 तरी असतले. हा तर विषय तुम्ही समजून घ्या. त्यांनी काय सांगितले सामेरी राग विचारलेली माका आमच्या वागदीकर बुवानी. आणि मी या सरस्वतीक हात लावून सांगतोय ना मी त्याची तयारी करून इल्लय त्या वेळात. आबा तुमका पण सांगतोय चंद्रकांता विचारल्याने त्याचं उत्तर दिलंय. आणि हेंका मी राग विचारलेलं त्यांनी त्याचं जौनपुरी खयचो तो कर्नाटकी हा असा उलटा सुलटा उत्तर देऊन तो मारून नेले. तुम्ही ह्याच्यातली बारी ऐका ना त्या केरवड्याची. म्हणून माका सांगायचा कोण हय परिपूर्ण नाही ह्या जगात. मी तर अर्ध्या हळकुंडानच पिवळं झालेलो आहे. मी प्रत्येक बारीक सांगतोय पण ह्याचा अर्थ असो नाही की विनोद चव्हाण परिपूर्ण असा या क्षेत्रात. तुम्ही आता मगाशी राग खयचो सांगितला स्त्री राग आपला ह्यो खयचो विचारले 4 स्वरांचो राग. मका एक सांगा सा ग म ध ठीक आहे. पुढचो स्वर सा येता बरोबर बुवा ह्या तरी. आणि तुका हे बघ तू काय तुझ्याकडे आसन सुद्धा ना नसल्यासारख्या करतोस. त्यांनी मगाशी सांगितलं परशुराम बुवाकडे चिंतामणीकडे तू वाजवलास. तुमच्याकडे ती कला अवगत होती बरोबर आहे म्हणून वाजवलास. वाजवले कोणाचं माहिती नाही. हा काय कोणाचं चंद्र चिंतामणी बोलतो ते गाणं मी वाजवलं. पण कोणी लिखाण केले नाही मी ता नाही बोलत म्हणजे तुमका नॉलेज आहे ना त्याच्यातला. मग माका आत्ता एक सांगा कारण आज परीक्षा म्हटल्यावर तुमका तुम्ही माने आरो 4 अक्षर झाली आणि येते वेळी सानी ध प म ग किती मग 4 स्वर तुमचे रवले होय. म्हणजे काय तुम्ही नक्की म्हणायचं काय तुमका नंतर कशाला. मग तेव्हाच ते 4 स्वर तुम्ही 4 स्वरातच परत रिवर्स आलं पाहिजे होतं या मताचा मी आहे. हा म्हणजे नाही तो अभ्यास नसू दे. आमचा अभ्यास नाही आम्ही मान्य करतो. पण तुम्ही 4 स्वरांचा राग बोललात आरोहात 4 आणि येताना 6 असा सांगलाच नाही. 4 स्वरांचा राग सांग. मी आपलं 4 स्वरांचं शोधतोय माझ्या पुस्तकात नाही. कसो गावात तुम्ही फसवूचे धंदे केला असतो. बरं मी श्रुतीविलास पुस्तक आणलंय तर पूर्ण 350 राग काढले त्याच्यात नाही होय. उद्या बुवांका पण विचारे मी 4 रागांचं काय तर कारण आता तो परशुराम बुवांका मानित नाही म्हणजे विजय परबांका थोडंच मानतो लो. तो म्हणजे आता तू भीमसेन दोनशी तुझ्या ह्यानीच गेले ते. बरं तुका माहिती आहे मी तुझं रिस्पेक्टच करते पण माका तू बोलाक लावू नको. तुझा कमीपणा करून घेतला. माका कमी नाही कोण म्हणताला मी नालायकच होय पण तू नालायक होतलस त्याच्यामुळे.
आता टेन्शन मध्ये येऊ नको, हे गाव सोसूचेच होत तुका. हा, महाराष्ट्र थुकलो आमच्यावर. अरे महाराष्ट्र नाही बुवा, त्या आईक स्मरून सांग, 1-2 बुवानी फक्त राजकारण केला होता, राजकारण आमच्या विरोधात. महाराष्ट्र थुकलो नाही. ज्यावेळी ती घटना घडली तेव्हा 3 ते 4 फक्त भजन रसिक होते, 3 ते 4 बुवा साक्ष आहेत. आणि मी बोललो ते फक्त व्हायरल झालं, त्याच्यापेक्षा 7 पटीने बुवा बोललेले ते नाही व्हायरल झालं. पण मला ते होऊ दे, तू चढवूचे धंदे करू नको, असू दे, हुशार असू दे, शेवटी ते राजकारण असतं. या भजनात तुका वाटलं का राजकारण नाही? भाई कोण कोणाक बघावता सांग. आज हे प्रत्येक जण म्हणता आज मी श्रेष्ठ. माका वाटतं आज विनोद चव्हाणने माका दुखवल्या, तुका वाटतं आज संदीप लोके माका एवढ्या वर्ष हाताळीत होतो, आज माका त्यांनी दुखवल्या. ह्यो म्हणता जग मारून दे दोघवले, माझा काम साधला. बरोबर तुका समजा भाया, मी तुझ्या त्या भावाक एवढं मानते आणि ते का मी प्रत्येक वेळी समजून सांगते. आणि तुझं न्याय काय असतात ना, मी त्याच्याकडे करतोय. आणि गुंडू बुवा पण काही 4 गोष्टी असतात ते त्याकाच म्हणती, कारण तू ऐकण्याच्या पलीकडे गेलं, ती सुरावट तुझी हालीचा लागली त्याच्यामुळे. कारण तुका ते सुरावट काढत असतात, तुका काय वाटतं माहिती आहे. आणि 25,000 होतं ना, आता रेकॉर्ड फक्त नका भाई वाजून. आणि गुंडू बुवा आणि तुका मी जाताना जाऊच्या अगोदर दाखवते, लोकांच्या समोर तमाशा नको. आणि माका माझ्या जिवंत आईची शपथ घेऊन सांगते, जिवंत आईची रेकॉर्ड आहे माझ्याकडे. तेव्हा हे खोटे धंदे आम्ही करत नाही आणि पैशासाठी हापापलेले तर अजिबात नाही. परमेश्वराच्या कृपेने या हरिनामाच्या जोरावर खूप कमवला आणि मागणी पण हा तेवढीच भविष्यात. नामस्मरण. हा काय बोलतोय आता तू सांग, मगाचपासून खरं होतं रे. तू काय उपास केलेस जाता जाता करतो. मी बोललोय काय दिसतं, मगाशी थैसून कोणतरी सांगता तुम्ही पुढे बोला. अरे तुम्ही एक प्रत्येकाने इथे आत्मपरीक्षण करा ना. इथे कोण बारीला रंग आणतोय, कोण तेच मुद्दे घेऊन बोलतोय, कोण बाजू दोघवल्यांचे मुद्दे बाजूक ठेवून अध्यात्मात घुसता. त्याच्याकडे पर्यायच रवलो नाही दुसरं. कारण त्याला मी काय बोललोय नाही, तो मला बोलू शकत नाही. त्याला माहिती होता मी मरण काढतोय आणि तो पण काढ. आणि तो तुका बोललो पण तू तेवढा त्याला टार्गेट नाही केलंस. आता मगाशी हलवल्यानंतर बघला आणि परत आता तुका आठवण झाली. हा काय बोलायचं. महाराष्ट्र बुवा तुका तो विषय नाही. आणि त्याच महाराष्ट्रांना आमका परत स्वीकारला, लक्षात ठेव. हा आता ह्या काय करतोय रे, कित्याक तू आणि कित्याक केलीस. तो तकडे लांबसून मगाशी एका शिटी घातल्या का केवढ्यात पडली ती. नशीब तो थोडक्यात थांबलो, नाही तर त्याला नरकात पोचवले नसतो. हे तुमका माहिती नाही त्याचा स्वभाव. तो बाबा त्याच्यात डेंजर. उगाच नको काय बोला. आता ह्या मी तुमका सांगते ना, ह्या मंडळाचे पैसे फिटलेले होते आणि जास्तीत जास्त पैसे तिन्ही बुवाने आपल्या पद्धतीने. कारण तुमका वाटतं आता चव्हाण बुवांचे चाहते ते म्हणतले चव्हाण बुवाने आमच्या पेटवल्याने, गुंडू बुवाचे होते थोडेसे म्हणतले आज गुंडू बुवान आमच्या अध्यात्म चांगला सांगले. म्हणजे खरा ते 7 पोरांचा 8 पोरांचा काय तर तू प्रश्न दुसऱ्यांकडून उत्तरा काढून घेतो. पण बलराम कोणतो झील होतो, कृष्णाचं. म्हणजे तो त्या 8त हा ना. मग मी काय म्हणते, आम्ही 8 सांग. बलराम आणि कृष्ण त्या देवकीचेत ना. बलराम काय म्हणजे काय सांगा आधी मागा तुम्ही काय. मग याच्यात होतो तो नको ऐका माझा म्हणला काय तर आधी ऐका, खोटा पाडू नको. बलराम कृष्णाचा भाव हा नाही 8. मग तू 7 होत ना खायचे ते बाकीचे. हा ते सांग, पण काहीतरी खोटा सांगा नको. मी बघलोय सगळा विकिपीडिया चाळून बघलोय. बघ काय तू खोटा म्हणत. विकिपीडिया त्याच्यात विकिपीडिया असता तर चाळून बघलोय. माका तो बलराम आणि कृष्ण दिसलो होता. तो म्हणतो तो 4थीचा का कोणतो दुसऱ्याचो. हा तू खायचे ते सांग. हा नाही तर पुढच्या बारी एक परत आम्ही उत्तर दिलेले तिसऱ्या जाऊन विचारू नको. हा तो थांब राहू त्या भूमिकेवर सांगणार. आणि गुंडू तर सांगणार तर तू मान्य करतल, कारण अध्यात्माचा बादशाह तू. यो म्हणजे इंदुरीकर महाराजांनी संन्यास घेतल्याने ह्यो सांगायला लागल्यापासून. हा मान्य हो पाय त्या परत ते सांगा. तू का जाऊन दे सगळ्यात तुझा आता माझा. हा आणखी एक त्यांनी सांगितलं की त्या गाणं खायचा जब तक सासे चलेगी. ओरोस मध्ये हॉस्पिटलमध्ये त्या खूप गाणं म्हटले. तुका लाज नाही वाटत या विषयावर बोलाक? लाज नाही वाटत? अरे लहान लहान मुलांचे
आई वडील गेले त्या ह्याच्यात कोरोनामध्ये आणि थंय गाणी वाजूक तू ऐकत गेलो. एखाद्या जन्मजात मूल असताना ते तो बाप गेलो ते का बाप खयचो तो आई आता खयची सांगतली. अरे खयचे विषय खकडे युगांडावाल्या आणि भर काय त्याच शब्दावर भर खायचा तो बघा. हा तू मोठ्यान म्हण ना तुझं माईक चालू करूया तू आणखी त्याच्या नादाक लागा नको तो भरकाटलो आली या. बक्षिसा वाटतोय आपला आपला बक्षिसांचा काम. योगेश वस्त पावटो मालवण व दशावतार झलक घ्या 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. दशावतार मगाशी बुवानी थोडासा अरे अरे काहीतरी म्हटले नाही दा. आता बघूया उद्या दशावतारीवाले त्याच्यावर काय कारवाई करतात काय. ते बिचारे एका बुवाचे सगळे बंदुके काढून घेतले तलवारी. तुका नाहीच घेऊतो ना दशावतारवाले सक्सेस पत्रच दिलेला आपण घेऊतो ना या दशावतार. मग का घेतलं तू मगाशी काय मग काय करीत होतस का. अरे अरे काय 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 विषय तो खेळच्यात भजनात पुढे काय 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 आयुष्यात म्हटलं तर सगळं आमका माहिती आहे. तराजू तुमच्या हातात आहे. घमेंड कुठल्या बुवाला किती झाली आहे फक्त मला जर थोडाफार जरी गर्व किंवा घमेंड किंवा अभिमान किंवा काय असेल तर त्या सातेरी आईने इथून जाण्यापूर्वी तो नाहीसा करावा हीच माझी इच्छा आहे. बाकी काय मी जास्त हा बुवा काय मला बोललाच नाही त्याच्यामुळे त्याच्या विषयावर मला आज जायचंच नाहीये. पोहणं सांगितलंय पण एकवीरा आईचं एक बुवानी सुंदर आज मस्त म्हटलं बुवा. आई एकवीरा माऊली झाली कोल्याची सावली आम्हा कोली वाड्याच्या. बेसुरा रे काय हा सफेद 2ची पेटी घेऊन फिरणाऱ्या घेता महत्व काळाचा नाही. सफेद 2ची पेटी आणि ही स्टँडर्ड 2ची पेटी. हा या पेटीवर सलग 5 दिवस फक्त कार्यक्रम विनोद चव्हाण बुवानी करून दाखवावा म्हणजे हाडाची काढा आणि तुंतुना कसा होता ता काळा. अरे खाली कोण पण गाय ते पूर्वांग प्रधान राग असतात खाली तुम्ही गाता ते आणि आम्ही गातो ते उत्तरांग प्रधान असतात. तुका काय याच्यातला माहिती आहे मला तुम्ही झोंबा एकामेका तुझी स्टँडर्ड. अरे आपण आता भैरवी वगैरे गात असते वेळी या 2 पेट्यावरच गातो आणि महाराष्ट्र हलवतो. परत कोकणात येऊ नका म्हणजे आम्ही इथले राजा झालो. आम्ही तसे तुम्हाला राजा व्हायला देणार नाही आणि आम्ही दुबईमध्ये राहणार नाही. आम्ही येणार परत तुमचा काढाप पाडायला आम्हाला यावंच लागेल नाही तर तुम्ही इथे. अरे तसं तुका आम्ही सोडूच नाही. आमचे ज्यांनी नाच सोडल्याने त्यांची काय परिस्थिती झाली आहे ती बघ. हा बाकी तुझ्या भजनात परत परत सांगतोय तुझे सुरावर टिकतं नावं ठेवू शकत नाही. तू थोड्या दिवसांनी गळ्यात पण सूर घालून फिर आमका काय संबंध नाही देतो पण आमका लोकांनी स्वीकारले विषय संपलो. आज माझी आई बिदागी 10,000 तुझी किती आहे तो अभ्यास तू कर. तुझी सुरावड भारी आहे तर अवसर पाकिट मोजून बघी जर तो बसतो नाही. काय गुंड्या तू आपलं ये बाबा दरवर्षी तू बरोबर तुझं अस्तित्व टिकवलं पुढच्या वर्षी बरोबर तुला मी 100% सांगतोय. विनोद आपण किती भांडलो ह्यांनी स्थिर केल्या गुरुच्या आपल्या 100% आणि त्या का अनुचूक मी सांगते अनुचूक 4 गोष्टी तो आज पद्धतशीर काय ना काय सांगल्या त्यांनी म्हणजे ते. आणि आज जे सांगलं बुवा गोष्टी ना ते मला पटले तुझे म्हणजे आज तुका मी नंतर खोटा म्हटलंय नाही बघ तू म्हटलंय नाही तुका खोटा पण काय काय वेळा माका वाटला तर मी बोलतोय स्पष्ट पण आज तू सुंदर सांगितलं देवाच्या पण म्हणजे गजर समोरची बुवा जर आपल्याला बोलत नसतील तर कशा पद्धतीने तो रेटून नेवतो तो फक्त तुझ्याकडून शिकायचो. नाही चांगला हा त्याचा चांगला पण तू म्हणशी तुझ्याकडे मी पटवून घेईन तर जमाचा नाही मला. हा हे बघ डबल टिबल टिळे लावले बघ अरे बघ कसं दिसतंय तो बघ माझी कातडी बघ आणि तुमची दोघांची सुरकातलेली आहे ती बघा. कोण बारीक रे कोण बारीक खेनी बारीक. हा तुमचं हा असो स्टायमिनो माझ्या एवढं ताच सांगताय ना रेग्युलर 6 कार्यक्रम करू शकतोय मी तुम्ही करू शकता
तुम्ही एकच एकच. आई एक वीर माऊली. विनोद जरा बघ रे, बेसूर कुठे टाकतोय काय बघ जरा. हा, आणि हे गाणं मग तू या पेटीवर जरा म्हण. नाही तो परीक्षक हा. केळुसकर बुवांच्या नंतर आम्ही अध्यक्षपद ह्यांकाच देणार. जो माझो शब्द हा सिंधुदुर्गात. मी नाही भांडणार, विनोद चव्हाणलाच करा. अरे केळुसकर बुवा गातात, आम्ही केले कार्यक्रम ना, आमका अभिमानच हा. आम्ही सांगतो ना, आमच्या मागे मागे आमने सामनेच्या वेळी ठाम राहिले केळुसकर बुवा. 2 दगडावर पाय ठेवून नाही राहिले. बरोबर, मग आमका अभिमानच हा ना. मग तू असा दाखवतो की आमका त्यांची किंमत नाही, असं थोडासा बुवा. आम्ही त्यांच्या घरी गेलेलो, तू आलेलास काय बुवा. आपण ते त्यांच्या वाज काहीतरी होतं बघा मला. ऑर्गन बुवा त्यांच्याकडे 2 आहेत. तुझ्याकडे आहेत? तू जाऊन ये थंय पण चुकी काढशी काहीतरी त्यांची. तुझा बाबा काय खरा नाही. तुझे माझ्यासारख्या एका दुबईत जाणाऱ्या कलावंताची तू चुकी काढू शकतो. तू केळुसकर बुवांकर मी ऐका त्यांची ना पंधुरातली बारी केळुसकर बुवांची ह्यांची. आज तो मोठे पण सांगतात हे काय उदाहरणं केली ती. मग आपल्याला सगळं माहिती आहे, आपण बोलत नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायची आपण. उगाच ठेवलेली मागा तुझं नशिबाती ते कर्म धर्म संयोग आणि मका तिसरी मिळाली. नाही तर मी आपलं संतवाणी करणार होतो आणि हैराण करणार होतो माका. कसे फेरे असतात ते बघ. आई एक वीर माऊली झाली कोल्याची सावली. आम्हा कोली वाऱ्याच्या हाकेला धावली. एक वीर माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर. पंचम हा पंचम. पंचम म्हणजे पण हा पंचम. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाली संग. पैसा बोलतात आपले पैसे कमी आपण कमी. विराटचा आवडता जबरदस्त. गजराचं डोकं कधी एकदा संपवतात वरच्यात ह्याच्यावरच असताना गजर पद्धतशीर. हो बरं, त्याका काय कमी वाजवता म्हणून कमी पैसे मिळतं. तो योगेश पण आता पद्धतशीर एकदम. आणि आमचं भावेश पण आली काय काय बोलले मी बघतोय ना. हो पहिल्या गजरात पण अर्धो तास. होय आपल्या दुसऱ्याचा आपण असो ना. आपण स्वतःहून आपण वाघ म्हणतोय का नाही. कोणीतरी आता ती बुवा आहे आपला विनोद पाळेकर बाळीची ऍड बघ जरा. त्यांना काय मी सांगा त्यांच्या घराकडे गेलो नाही. त्यांनी लिहिलेल्या 2 वाघांची टक्कर. मरत चिळी आहे त्याच्यात आम्ही काय करणार. जळपळान बघलोय तो दुबईचो जो शब्द बाहेर इलो आणि ह्यो जो काय हैराण करू लागलो सगळ्यांका सिंधुदुर्गात. चल्ले दुबई सुटलो म्हणता आम्ही. कोरोना होऊन मरतले लोक. पोवाडा घेतोय फक्त सुरुवात पोवाड्याची घेणार, कारण वेळ मी जास्त घेणार नाही, कारण नंतर परत कार्यक्रम आहे त्यांचा. ब्राह्मण प्रतिपालक राजा धीराज छत्रपती शिवाजी महाराज की. अहो राजे हो जी 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 जी. मंडळी थोडा जागा त्याकडे तू परीक्षकच ना. काही विचारण्यासारखे नाही. तो नाही म्हणून सांगतो. बांधू कोरला संधी पाहुलं
करू लग्न कोंडाण्यात नंतरच लग्न रायबाच राम केला राजाला प्रणाम केला राजाला तानाजी वीर बघा चालला सूर्याची बंधू जगतीला शेलार मामा होते मदतीला अंगरक चढवी देयाला तास मारती बघा घोड्याला तास मारती बघा घोड्याला तास मारती बघा घोड्याला. सॉरी वेळ कमी आहे नाही तर पूर्ण म्हटलं असतं पण पोवाडा कसा सादर झाला पाहिजे आमच्याकडे काय पोचपावती नाही पोचपावती तुमच्या हातात आहे. सन्माननीय राज धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एकच राजा इथे जन्मला बुवाडी पण मगाशी पहिले 8 जे सांगितले त्याच्यामध्ये 8वा नंबर माझा आला आणि 9वा नंबर आमच्या गुंडू बुवांचा आला. बुवा मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. पहिल्या 10 मध्ये आमचं नाव तुम्ही घेतलात. मगाशी घेतल्या नाही तुझे काय हा अरे ज्यांची नावं घेतलंस त्यांच्या नकाकडे उभी राहण्याची आमची कॅपॅसिटी आहे का? तरी पण तर तुझ्या मनाचा मोठेपण 8 नंबरला लोके बुवा 25,000 लांजाक मिळतात. येडे आहोत लांजात राहणारे लोक. बघलंच नाही कधी तर तू काय करतलं याच्यात किती घेतले रे त्या रायगडला सांग ते का आकडो सांग सांग तो असोच फक्त तो भिरभिरत जातो लो भरणेत एका आकडे सांग आपले. आता सध्या रेट पण आपले टाईट आहे. किती सांगतास तुम्ही 6 नाही आमचा बजेट मग ठीक आहे 5 ठरवा चला येतो आम्ही नाही आमका जमत 10 आम्ही पकवाजवाल्यांना सुद्धा तेवढे 2,500 देतो. निदान भाविष्ट तरी डोक्यात विचार काहीतरी ते तो होय पण म्हणत नाही पण नाही. तू खरं सांगतोय योगेश सामंत हा योगेश सामंत ही अशी व्यक्ती आहे त्याचा स्वभाव सांगतोय एवढं गोड गळ्याचो किंवा सॉरी गोड मनाचो माणूस गोड मनाचो आणि किती समोर तो माणूस बोललो तरी त्याला प्रत्युत्तर न करणारा असतो माझं सिंधुदुर्गातलो कलाकार. तसंच विराज पण हा लक्षात ठेवा आणि भावेश पण 100% या हात हा. पण माझा आणि योगेशचा आज जो संदीप लोके आहे ना त्याच्यात 40-50% योगेश सामंत संदेश सुतार यांचा सुद्धा वाटो हा. हय जर मी म्हणा मी सोरावट करतोय मीच छान हो नाही तर तो योगेश पण हा त्याच्यात माझी मंडळी हा. ते सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते साऊंड वाले आहोत. त्यांनी जर पेटीचे माझे स्वर दाबून ठेवले तर मी सुरावट खैसून दाखवतलं. तू ब्रॅसलेट दाखव तू ब्रॅसलेटच आज घात केल्या तुझ्या आमचा. तू असा मग अशी बोललोय ना आणि तू पेटार उठलो त्याच्या पण तुझ्या ब्रॅसलेटात तू अजून 10 कर. ते माहितीये ना एक आमदार होते ते हा अशी 10 कर हा. आम्ही कधी दागिने बघलेच नाही त्याच्यामुळे आपलो काय विषय नाही. आम्ही जे घे बघ हे तुका दाखवते तुका म्हणून दाखवते हे जे केलेत ना हे दाखवूसाठी नाही केले. हे कशा माझ्यावर एखादा प्रसंग येलो किंवा ऐक रे गुंड्या तुका सवय घालेली ऐक दुसऱ्याचा ऐका आम्ही आता फंड काही तुका बघ आम्ही पैसे कारणी लावलं हे दागिने कशासाठी उद्या तुझ्यावर एखादो प्रसंग येलो माझ्यावर येलो आमच्या विनोदवर येलो पटकन तोडून फेकून देतले मी त्याच्या अंगात. देवा शपथ बघ बघ तरी प्रसंग येऊन हा येऊन काय संजू लय वाईट वाटलं आज माझ्या म्हणजे एका मुळातच तिने हात घातल्या ना म्हणजे परशुराम बुवांचाच अस्तित्व नाहीसा करू वाचतो बघता. ठीक आहे असू दे मायबाप भजनी श्रोते जण ठरवतील पण
मी परत परत सांगते, मी चिंतामणी बुवांका त्या पद्धतीनंच मानणार, देवासमानच. मी त्यांना कमी लेखणार नाही. ह्यो माझा शब्द आणि शेवटपर्यंत असतो, लक्षात ठेवा. कारण त्यांनी संगीत आनंद देई म्हटल्याने तेव्हा परशुराम बुवांची त्याच्या मनात काय किंमत होती माका आज कळली. हा गजर घेतो. बराच वेळ झालाय, कारण लोक सगळीच काही माझ्यासाठी थांबतील असं विषय नसता. आमचे विनोद चव्हाण परत मला टार्गेट करत असतील तर त्यांच्यासाठी पण थांबले असतील. हा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, गुंडू बेसूर झालो मी. त्यांनी ऐकल्या नशीब नाही सगळ्या. तो म्हणतो ना, तुझा आवाज ऐकून कुत्रे भोगतो. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचे माझ्या राजाचे माझ्या राजाचं नाव गजर घेतोय थोडक्यात. धन्यवाद. बालपण आलं हे रांगण्यात गेलं, संगतीनं झालं तरुणपण मेलं, काय अर्थाच्या जगण्याला. आता म्हातारपणी म्हणे धाव देवा, सांभाळी तू विठ्ठला.
धामल मिळेल काम, आधीन धामल मिळेल काम, सुखीत या ठेविला, सुखीत या ठेविला. तारुण्याची मस्ती अंगात, आई बापाला ठेवी धागात. या गजराच्या माध्यमातून फक्त मी 2 मिनिटं सांगतोय माझ्या तरुण वर्गाला. अंगामध्ये तरुणपणामध्ये रक्त असतं, पण जेव्हा म्हातारपण येतं तेव्हा आपल्याला सुद्धा त्रास होणार आहे. म्हणून आपल्या आई वडिलांना कधी तरुणपणामध्ये उलट बोलू नका, आई वडिलांना त्रास देऊ नका. आई वडील जर आपल्याला शिस्तीसाठी जर 2 शब्द सांगत असतील तर त्यांना उलट बोलू नका. कारण आज आपण तरुणपणात आपल्या अंगामध्ये रक्त आहे म्हणून आपण बोलतो, पण आपल्याला पण आपली मुलं 7 पटीने बोलणार आहेत, लक्षात घ्या. म्हणून सांगतोय तारुण्याची मस्ती अंगात, आई बाबाला ठेवी धागात. मिळे जीवा भावाची संगत, मग व्यसनाने गेला या घात. अंगात व्याधी न मंदिरी कधी, अंगात व्याधी न मंदिरी कधी. देवाची शरण गेला, देवाची शरण गेला. आपले शरीर थर थर थरा, वृद्धपणाचा हा अवतार. हट्ट करतील लहान पोर, हरिनाम विना व्यर्थ सार. मुखात नाम नर देहात काम, संसाराचा दंगला. धन्यवाद. या ठिकाणी निखिल मयेकर यांच्याकडून लख पडला या गाण्यासाठी 51 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. लख पडला प्रकाश दिवट्या, मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या, मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा.
गरजा जय जयकार, गरजा जय जयकार, योगीश्वराचा गरजा जय जयकार, गरजा जय जयकार, धन्य तो धन्य तो धन्य तो Thank you.